विषयक लोकांना मुलांनी आज जीवनामध्ये काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण जीवनात उभं राहिलं पाहिजे, तर इमानी द्वारे जर केलं ना तर त्याच्यामध्ये आपल्याला तोटा येऊ शकत नाही. संघर्ष खूप झाला, कारण वडील माझ्या 21व्या वर्षी वारले. कारण मला 10वी नंतर मला डीएड करता येत होतं. नक्कीच जे आत्महत्या करतात ना 10 बायांचं काम एकटा करायचं खरोखरीचं काम, ते माणसाला आपेस पाठ सोडत नाही. मला थोडा बाजार द्या म्हटलं, माझ्याकडे काहीच नाही. लक्ष्मीच्या घरामध्ये पंत्या लावलेल्या होत्या. लक्ष्मीला म्हणलं परत गरीबाच्या घरी परत कधी येऊ नको आणि माणसं आत्महत्या का करतात. वडील जायच्या आधीच मी 2 वर्ष आधी माळ घातली होती 85 आणि मला कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून पाहिजे. त्यावेळेस मी त्यांना मला फक्त 5,000 रुपये द्या, जमीन विकत मिळेल, पण तुमचं तर नक्कीच ठेवणार नाही. मला दिवाळीला खायला काही नव्हतं मला, आणि दुसऱ्या दिवाळीला मी लोकांना बाजार वाटला. तो दिवस होता माझा आत्महत्या करण्याचा टोकाचं बॉल तुम्ही म्हणता ते. आणि थोडंसं सहकार्य भेटणं गरजेचं आहे माणसाला. फक्त 2 मार्कावरून क्लास 2 होतला माझा मुलगा. मी तुझ्या पाठीमागे एक बाबू बाई, तू काळजी करू नकोस, मुलाचं छान चालू आहे. मुलगी कोमल, छोटी मुलगी, ती मुलगी मला डॉक्टर व्हायचं ना. अक्षरशः मराठी मीडियमची मुलगी त्या क्लासमध्ये तिने फर्स्ट नंबर काढून टाकावा. खऱ्या अर्थाने कीर्तन प्रवचन जास्त पुढे केली सांगतो तुम्हाला. बरोबर डॉक्टर झाली ना तरी पण ती इमानदारीने करायचं, लोकांची सेवा म्हणून करायचं. अशी पटाडी मारायला असेल त्यातून कीर्तन करायला लागलं. कीर्तन करत असताना मी एक मराठी निश्चित केला होता. आपण जे कीर्तन प्रवचन करताय तर त्या पैशाचा सदुपयोग आपण कसा करता? आई वडिलांचे खूप गरज होते, शिक्षण नाही झालं. माझ्यापेक्षा जास्त आवड पाठवला. मी ते 1,500 रुपये शासनाचं देऊ कशा तसेच झाले. जीवनामध्ये करत गेलो. माझ्या मुलांनी मला चांगली झाली, चांगलं आणि काम करतात मुलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपली संस्कृती आपला इतिहास या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. असेल तर खरं तर महाराजांचं जीवन किती संघर्षमय असतं आणि आईने महाराजांना दिलेली एक बहुमूल्य साथ तुमच्या आयुष्याला कशी कलाटणी देणारी होती. आणि आज तुमचं तो जे जुने दिवस जर आठवलं तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि आजचे दिवस जर पाहिले तर खूप असं सुंदर असं स्वर्ग असल्याने वाटतंय. तर हा जीवन प्रवास कसा घडला आणि या जीवन प्रवास घडण्यापाठीमागचा महाराजांचा संघर्ष किती मोठा होता? मी हरिभक्त परायण विलास महाराज पवार, अन्नापूर. आपल्या गरजा आणि आपल्याला येणारी इन्कम, आपल्याला येणारा पैसा याचा ताळमेळ जर साधता आला ना तर माणसाला जीवनामध्ये यशस्वी होतो. तो का म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. जर ताळेबंद व्यवहार तुम्हाला जमला तर त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता, यशस्वी होऊ शकता. माझ्या जीवनामध्ये संघर्ष खूप झाला, कारण वडील माझ्या 21व्या वर्षी वारले आणि माझं थोडं लवकरच लग्न केलं गेलं. आणि लग्न केल्यानंतर संघर्षाला सुरुवातच झाली. मुलं झाले आणि मुलानंतर शेती करत राहिलो. शेती करत असताना प्रत्येक आपल्याकडे साधन सामुग्री जर प्रत्येकाकडे नसेल तर प्रत्येक गोष्ट आपण जर विकत घेऊन जर करत असेल ना तर त्याच्यामध्ये आपल्याला इन्कम मिळू शकत नाही. कारण शेती करत असताना घरचा राब महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे आपल्याला घरचं भांडवल महत्त्वाचं आहे. भांडवल जर घरचं नसेल तर आपण 5% मी त्यावेळेस पैसे घ्यायचो आणि त्या शेतीमध्ये परत खर्च करायचा. त्याच्यामध्ये इन्कम कमी व्हायचं, व्याजावाल्यालाच पैसे जास्त जायचे. आणि माणसाची परिस्थिती जर खराब असेल ना तर त्याला सहकार्य करणारी माणसं जवळजवळ भेटतच नाहीत. कारण मला 10वी नंतर मला डीएड करता येत होतं. आमच्या वेळेस 12वी नंतर पण डीएड होतं, परंतु फी भरायला पैसा नाही आणि कोणी मदत करायला लवकर माणूस पुढे येत नाही कोणी. आणि मग जीवन माणसाचं भरकटत जातं, काय करावं सुचत नाही. मग मी त्या ठिकाणी व्यवसाय निवडण्याचा प्रयत्न केला. शिक्षण मला अर्धवट सोडावं लागलं. 12वीतून मला शिक्षण सोडावं लागलं. कोणताच डीएड वगैरे करता आलं नाही. आज डीएड जर झाला असतं तर मी रिटायरमेंट असतो, बरोबर, परंतु ते नाही करता आलं मला. मग मी पोल्ट्री फार्मचा कोर्स केला पुण्यामध्ये, खडकी या ठिकाणी. मला वाटतं सरकारी काहीतरी त्या ठिकाणी आपल्याला मानधन मिळेल, काहीतरी त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य मिळेल. पण सहकार्य तर नाहीच भेटलं. कागदपत्राची पूर्तता, त्यांना 10 एकर जमीन होती पण कोरडवाहू जमीन. त्यांना तारण देऊन सुद्धा कागदपत्र जमवून ते कर्ज सँक्शन नाही झालं, मंजूर नाही झालं. पुन्हा मला वाटलं, एकाने सांगितलं म्हणजे रेशीम उद्योग जर केला तर रेशीम उद्योगामध्ये चांगलं त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं पैसे वगैरे. तर रेशीम उद्योग मी करण्याचा प्रयत्न केला. रेशीम उद्योगचा कोर्स पण केला त्याचा. आणि कोर्स करून मी घरामध्येच रेशीम उद्योग केला. कोरडवाहू शेती, थोडंसं विहिरीला पाणी होतं त्याच्यामध्ये मी तुती लावली.
आणि तुती लावली असताना त्याच्यामध्ये करत असताना तुतीला पाणी कमी पडायचं, त्याला झाडाला पानं कमी यायची त्या तुतीच्या झाडाला, मग त्या आळ्यांना पानं कमी पडायची. मग गोरड्या अन्नाचं त्या ठिकाणी चिंचोली ना मोराची चिंचोली, तर गोरड्या अन्नाचं मला सहकार्य भरपूर झालं. त्यावेळेस त्यांनी मला ट्रे वगैरे साहित्य त्या ठिकाणी दिलं. आणि मान्य श्री गोरड्या अण्णा ॲडव्होकेट शिरूरमध्ये त्यांचा ऑफिस असायचं. दादाभाऊ कुंदळे आमच्या गावातले माजी उपसरपंच त्यांच्या इथे सहकारी कामाला असायचे. तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी मला भरपूर अशी मदत केली. तुतीचा पाला वगैरे द्यायचे, मला अपुरा पडला तर साहित्य वगैरे दिलं. मी रेशीम उद्योग तुती वगैरे भरपूर अशा प्रकारे रेशीम आळ्यांचे मी संगोपन व्यवस्थित केलं. आणि 1 नंबरमध्ये मी पोस्ट काढून दाखवलं आमच्या बॅचमध्ये. आपण व्हायचं काय माहिती आहे का, विक्री व्यवस्था चांगली झाली, परंतु ती तुतीची पानं अपुरी पडायची. त्याच्यामुळे मला तो व्यवसाय 1-2 बॅच काढल्यानंतर मला करता नाही. किती वेळेस आपण त्यांच्याकडून मदत मागायची ना. माझ्या मनाला असं वाटायचं का आपण नको त्यांच्याकडून, आपण किती वेळा आपल्याकडे काहीच नाही, आपल्याकडे थोडंफार असतं तर दुसऱ्याकडून थोडं घेता येतं, आपल्याकडे काहीच नाही म्हणा तर दुसऱ्याकडे मागूच शकत नाही आपण. त्याच्यामुळे तो व्यवसाय माझा बंद झाला. मध्ये टेलरिंगचा कोर्स केला, टेलरिंग मशीन काम केलं मी, पण मशीनने मला थोडा पाठीचा त्रास व्हायचा. मी जवळजवळ 45% अपंग आहे. तरी परंतु अपंग असताना मी कधी मनात अशी कुबडी घेतली नाही कशाचीच का मला शासनाची किंवा मला काहीतरी मानधन मिळावं. मी आतापर्यंत सांगायचं तात्पर्य तुम्ही कधी दुसऱ्यावर विसंबून राहिले अजिबात नाही. मी स्वतःचा आपण सक्षम राहायचा प्रयत्न केला. कोणाची मदत मला घ्यायला आवडायची नाही. घरी जरी एक वेळेस उपाशी राहायचो आम्ही, परंतु कोणाला म्हणायचं नाही की बाबा आता आमच्या घरी हे नाही खायला, ते नाही आमच्या घरी. 2 महिने कंटिन्यू मी थोडी डाळ असायची, त्याच्यामध्ये कांदा टाकलेला जास्त असायचा, आणि डाळ आणि कांदा सकाळ संध्याकाळ 2 टाईम खोबऱ्या तुकड्या एवढा त्याचे ठेसून आमची मिसेस त्या ठिकाणी आमटी वगैरे करायची. आमची आई असायची थोरली आहे, तर ते करायची आमटी आणि मी खायचो. मला लहानपणापासून लाडात वाढलेलं, पण वडील वारल्यानंतर वडील गेल्यानंतर किती दुःख असतं हे मला विचारा. कारण वडील जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत आपल्याला कशाची उणीव भासत नाही. कारण बाप असल्यानंतर ते एक धैर्याचा डोंगर असतो आणि आपल्या पाठीमागे एक खंबीर साथ असते, पण ती साथ निखळल्यानंतर माणूस एकटा पडतो. आणि आज जो तरुण आहे पहा, नैराश्यामध्ये जाऊन किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी होत नाही, आपण अशी मनामध्ये एक शंका घेऊन पण आपण कुठेतरी कमी पडतोय आणि आपल्यामध्ये आपल्या वाढत चाललेलं कर्ज डोंगर पाहून अनेक तरुण आत्महत्याकडे वळत आहेत पहा. खरं सांगू का, असं आपल्या मनात कधीच आलं म्हणजे काय मला वाटतं नक्कीच जे आत्महत्या करतात ना त्याच्याबद्दल तुम्हाला सांगेल की मी पोल्ट्री फार्म केला, त्याच्यामध्ये मला अपयश आलं. त्याच्यामध्ये 40-50 हजार त्यावेळेस जवळजवळ 89 साली मला ते कर्ज झालं. आणि कर्ज इतकं झालं आणि लोकांचं मी 5% वाल्यांचं कर्ज, बरं वडिलांची शेती आहे ती विकायची नाही असे मनामध्ये ठाम निश्चय केलेला. वडिलोपार्जित शेती आहे आपली आणि ती विकायची नाही, विकून ते कर्ज नाही मिटवलं, आपण स्वतः काहीतरी करायचं. पण मी असं करायचा खूप प्रयत्न करायचो. आता ही गोष्ट किती सालची? 1995-94 सालची ही गोष्ट आहे. 2000 सालच्या आतमध्ये ही गोष्ट आहे. त्या काळी 50,000 रुपये कर्ज. हा, त्यावेळेस 50,000 कर्ज. 5% लोक, आता 5% म्हणजे त्यावेळेस कर्ज घ्यावं लागायचं. 5% लोक मग पैसे घ्यायचे, मग ते असं करायचं. बरं ते व्याज देण्याकरता पुन्हा दुसऱ्याकडून जास्त रक्कम उचलायला लागायची. असं कर्जाचा डोंगर होत चालला. काय करावं काही सुचत नव्हतं. अशा अवस्थेमध्ये असं एक वेळेस असं वाटलं की जीवन संपव माणसाला कधी पॉईंटला येतो माहिती आहे का, कोणाचा आधार नसेल आणि कर्जाचा डोंगर जर उभा राहिला आणि आपल्या जर व्यवसायामध्ये कुठल्याच आपण सक्सेस होत नसेल तर अशी एक परिस्थिती निर्माण होती माणसाला की असं वाटतं आता आपलं न राहिलेलं बरं. मनुष्य त्या लेवलला का जातो, कारण त्याला त्या वेळेस मदत जर भेटली नाही ना. मी रेशीम उद्योग केला, तुम्हाला सांगतो. रेशीम उद्योग केल्यानंतर मी त्याची कर्जाची फाईल वगैरे बनवली. आमची विविध सहकारी सोसायटी त्यांच्याकडं मी ती फाईल, माझी कर्जाची फाईल दिली आणि ते कर्ज मला मंजूर पण होऊन आलं त्यावेळेस. परंतु इथल्या बरेचसे असे कार्यकर्ते असतात बाबा, मी त्यांना 10 एकर जमीन त्यांना तारण पण दिली. 15,000 रुपयाकरता 10 एकर जमीन तारण दिली. तरी परंतु इथले आमच्या काही जे सदस्य होते, जे चेअरमन वगैरे होते सोसायटीचे, त्यांनी ते 15,000 आलेलं मला सांगितलंच नाही. त्यांनी तुमचे कर्ज मंजूर झाले, ते आलं परत रिटर्न गेलं आणि मग मी चौकशी करतो तर म्हणायचं नाही झालं, तुमचं मंजूरच झालं नाही. अशा प्रकारे त्यांनी नाही म्हणून दिलं. त्यांना वाटलं हे कर्ज जर आपण दिलं तर हा आपल्याला काही परत देणार नाही, सोसायटीचं पूर्ण देणार नाही. पण त्याला 10 एकर जमीन तारण होती ना, म्हणजे 15,000साठी 10 एकर जमीन तारण तरी नाही मिळणार मला, तरी नाही मिळणार.
मला कर्ज नाही भेटलं. मग त्या अवस्थेमध्ये मी खूप प्रयत्न केला, परंतु काय जमेना, काय करावं काय रेषेमूत टेलरिंगचा टेलरिंग केलं. पाठीमुळे मला अपंग असल्यामुळे त्या पाठीचा त्रास व्हायचा. अर्ध्या तासामध्ये मी ब्लाऊज वगैरे शर्ट वगैरे असे एकदम सुंदर शिवायचो. आजही मला सांगा अर्ध्या तासात एकदम सुंदर असा ब्लाऊज शिवू शकतो मी, टेलरिंगची कला. मग पुन्हा ते काही जमेना, मग मी पुण्याला गेलो तर तिथं 12 रुपये रोज, 12 रुपये दिवसाला एका कंपनीत, पुरोहित कंपनी, त्या ठिकाणी मेडिकलचे पेट्या वगैरे अशा कॅबिनेट अशा किंवा फर्निचर बनायचं. त्याच्यामध्ये मग ते फर्निचर करताना इतकं कष्ट करायचं. 12 रुपये दिवस, 8 तासाचे 12 रुपये भेटायचे. आणि 12 रुपये भेटल्यानंतर त्याच्यामध्ये महिन्याचे किती भेटणार, त्या 4 सुट्ट्या आल्या. आणि त्याच्यामध्ये ओव्हर टाईम जर दिला तर आम्हाला 1.25 रुपये मिळायचे 1 तासाला. त्यावेळेस 1.25 रुपयाकरता भरपूर मेहनत करायचो. 4 तास ओव्हर टाईम करायचा. परत तिथं एक रूम होती, त्या रूमवर हाताने करून खायचं. मग 8 ते 5 आणि तिथून पुढं पुन्हा 4 तास. आणि मग तिथून घरी शिवाजीनगरला सायकलवर यायचं. पाऊस असला तर पावसात भिजत यायचं. ती रूमसुद्धा अशी एक छोटीशी रूम होती झोपडपट्टीमध्ये, त्याच्यामध्ये राहिल्यानंतर ती गळायची वरून. गळल्यानंतर अक्षरशः असं वाटायचं आता एक स्वयंपाक कसा बनवायचा. स्टू असायचा बारीकसा, त्या स्टूवर बनवायचं. परंतु ते सगळं जर गळते म्हणलं तर बनवता येत नसायचं काय वेळेस. आणि मग तसंच काहीतरी बडीशेप किंवा थोडी साखर घ्यायची, खायची, पाणी प्यायचं तांब्या भरून. आणि झोपावं तर झोपायला सुद्धा जागा नसायची. आता झोपा पुढं मग त्या खुर्ची एक असायची, लाकडाची खुर्ची, त्या खुर्चीवर असं बसायचं आणि बसल्या आपलं तिथं डोकला खायचा. सकाळ झाली तर लगेच आपलं उठायचं का पुन्हा सकाळचं उठायचं, आंघोळीला पाणी वगैरे थोडं स्टोअर ठेवायचं आणि आंघोळ करायची. नाश्ता कसला करायचा मला, नाश्ता तुम्ही नाश्ता कसा करत असता मुलांना आता. पण त्यावेळेस माझी परिस्थिती अशी झाली का आपला कोरा चहा बनवायचा आणि भाकरी करायची बाजरीची, आणि ती भाकरी चहामध्ये खायची. कंपनीत कामाला जायचं ना, मग ती भाकरी करायची, एक भाकरी आपली बांधून घ्यायची स्वतःला आणि मग कंपनीत कामाला जायचं. अशा प्रकारे कंपनीत काम करायचं. दिवसभर कावड कष्ट. आताही गाल थोडे दिसतात, परंतु तरुणपणामध्ये असं वाटत होतं की मी म्हातारा झालो. कारण गालाची अशी आतमध्ये कोची बसलेली असायची, माझे डोळे खोल गेलेले. आणि खऱ्या अर्थानं मला जीवनामध्ये ना ज्यावेळेस आपल्याला अन्नाची खरी गरज आहे ना त्यावेळेस माझी आवड झाली खाण्याची. त्याच्यामुळे शरीर ते भरलंच नाही माझं, आणि ते शरीराचा बांधा मग तसंच राहिला असाच. आणि संघर्षमय जीवन जगत असताना तुम्ही कधी स्वतःचा विचार केला नाही? आणि 2 आया घरी, मुलगा झालेला, एक मंडळी पाठीमागं, ही रोजाने कामाला जायची. त्यावेळेस किती 6 रुपये रोज असायचा. 6 रुपये रोज. मग मला 12 रुपये मिळायचा, शिवाय वर टाइम 6.25 रुपये मिळायचा. अशा पद्धतीने वाटायचं. ती कंपनीत म्हटली 50,000 रुपये आपल्या खेळायचेच ना, ते कर्ज व 5% वाल्याचे 10-20,000 रुपये ते झालेले. म्हणलं आता वाढत चालले, हे 12 रुपये रोजामध्ये आपल्या वया लागणार नाही, आपल्या काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग मी पुन्हा गावाला आलो. पुन्हा मग शेती करायचा प्रयत्न केला. याची त्याची शेती वाट्याने करायची. आता कोणाची शेती वाट्याने दिल्यानंतर मला सुद्धा त्यावेळेस लोकांनी शेती कशी वाट्याने द्यायची माहिती का, ज्या वावरात काही पिकत नाही ना, ज्या वावरात काही करता येत नाही बुवा, ती शेती मला देणार, हे घे तुला वाट्याने, याच्यात कर. आता मला एकाने अशी वाट्याने दिली, नाव नाही सांगत तुम्हाला, परंतु जमीन इतकी मुरमाड दिली, त्याच्यामध्ये म्हणजे भेंडी लाव. उन्हाळ्यात भेंडी लावायला लावली. मुरमाचं वावर, मुरमाड पार झालं नवीन काढलेलं. त्यांना वाटतं वावरचा रंगून निघल म्हणून माझ्यावर ते मुरमाच्या वावरात भेंडी लावायला लागली. मला सर्व म्हटलं चला भांडवल देते तर आपण करू. भेंडी केली तर ते उन्हाळ्यात म्हणजे 1 दिवस भरणी केली का 1 दिवस मध्ये गेला तर ते लगेच भेंडी सुकायची. ते औषध मारून पंप मारून कंटाळलो. मग त्यांना म्हणलं अहो इतकं मला नाही प्रॉब्लेम आहे या स्थितीत ना, म्हणजे दररोज दिसाडा भरायचं आणि खुरपणी सुद्धा आम्ही दोघंच करायचो. अख्खं शेती खुरपायची, परत ती स्वतः करायचं. मग म्हटलं असं करून त्यांना म्हणलं जरा चांगलं वावर दे ना म्हणलं मला. मग एक फ्लावर करता त्यांनी 2 एकरचं वावर दिलं. 2 एकरात मध्ये फ्लावर केलं. फ्लावरमध्ये तुम्हाला सांगतो स्वतः ते वावर तयार करून, स्वतः ते वावर बांधून, त्याच्यामध्ये स्वतः खड्डे घेतले, तिने पाठीमागे खत टाकायचं आणि ते स्वतः वावर करत असताना लोक म्हणायची हा एकटाच काम करतोय, हा उभा कधी राहत नाही. माझी छाती जेव्हा चमक निघेल ना तेव्हाच मी उभा राहायचो. फ्लावर लावलेली ती खुरपाईला मी काय केलं, खोरं घेतलं होते, ते खोरं निम्म कापलं आणि त्याला खाली गज वेल्डिंग करून घेतला आणि त्याला खाली शेवटून घेतला गाजाला. मी खोरपण्याचं यंत्र बनवलं घरी खोऱ्याचं. आणि काय करायचं, खोऱ्याने असं वडलं ना मग ते तण निघायचं. आणि याला सांगायचो फक्त झाडाच्या कडेने जेवढं गवत राहील ना तेवढं फक्त तू काढून घे. मग ते मधलं मी 10 बायांचं काम एकटा करायचो, खुरपणीचं काम. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, शेती इतकी जबरदस्ती केली ना. तर फ्लावर करत असताना एक औषध मारताना इथं खांद्याला काळे पट्टे पडले होते. आता मला पाठीचा त्रास असल्यामुळे तरी परंतु मी अशी मेहनत खूप करायचो. परंतु खरं सांगू का, एकदा आपेस म्हटलं ना पाठीमागला हात धुवून, ते माणसाला आपेस पाठ सोडत नाही. बरं.
मग ते 8 पीस असं इतकं ऑफिस यायचं, काय करावं त्यात काय मिळत नसायचं सिटीमध्ये. आता सिटी वाटेवाल्याला जायचं भांडवलामध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला काही मिळत नसायचं. असं खूप केलं. पुन्हा म्हटलं नाही काहीतरी काम केलं पाहिजे. पुन्हा मग एक कंपनीमध्ये प्लॅस्टिकचे पाईप बनतात ना, ते पाईपच्या कंपनीमध्ये कामाला लावलं. ते प्लॅस्टिकचे पाईप पण मला बनवता येतात. मी कंपनीमध्ये स्प्रे पेंटिंग केलं. स्प्रे पेंटिंग एकदम उत्तम मला स्प्रे पेंटिंग करता येतं. तुमच्या कुठल्याही गाडीला म्हणा, कशाला म्हणा, मला थोडा सुद्धा वगळ येणार नाही, का टिपका पडणार नाही. म्हणजे आयुष्यभर जीवनामध्ये करत राहिले स्प्रे पेंटिंग चालू केलं. खरंच प्रत्येकाने काम चालू करतो, जाणून रेशीम उद्योग करू शकतो. पोल्ट्री फार्म चांगला केलाय मी. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, पाईप प्लॅस्टिकचे पाईप बनतात ना, त्या पाईपमध्ये तो पाईपच्या कंपनीमध्ये चांगलं काम केलं मी. पाईप सुद्धा मला प्लॅस्टिकच्या कंपनीमध्ये चांगलं तज्ञ चाललेलं आहे. त्या पाईपच्या कंपनीमध्ये काम करत असताना शिरूरमध्ये कंपनी होती पाईप आपली बनवायची. 10-12 जण आम्ही काम करायचो. आणि त्यांनी पाईप बनवायला तर त्यांची पाईप पुढे खपेना, म्हणून ती मालकाने काय केलं, आमच्या पगारात 3-4 महिने आम्हाला काय 500 रुपये त्यावेळेस पगार होता, परंतु 3 महिन्याचे 1,500 रुपये झाले. आणि पैसे ते देणार. आणि दिवाळीचा सण आला. दिवाळीचा सण आल्यानंतर मी एका दुकानदाराला म्हटलं, मला थोडा दिवाळीचं लक्ष्मीपूजन होतं त्या दिवशी. आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी म्हटलं मला थोडा बाजार द्या. म्हटलं माझ्या घरी काहीच नाही, लक्ष्मीपूजन आज दिवाळीचा सण आहे, माझा मुलगा 2 आई मला आणि मिसेस आहे मला, तर मला काहीतरी दिवाळीचा थोडा बाजार द्या उधार मला. तर ती म्हटले, तुमच्या भाऊ पहिले 300 रुपये उधारी, 300 रुपये उधार दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला पुढे बाजार देणार नाही, पहिले 300 रुपये तुम्ही जमा करा, मग तुम्हाला उधार देतो. अहो म्हटलं माझा पगार झाला नाही, ती मला पगार देणार, ती बालाजीला निघून गेली, तिला पगार देणार, काय करावं आता, पैसे तर नाही ना मिळत. पैसे असल्याशिवाय मला दुसरी ओळख नाही आपली कोणाकडे उधार मागायचं, तर मिळे ना मला. मग मी अक्षरशः सायकलवर 8 किलोमीटर गेलो, 8 किलोमीटर परत सायकलवर आलो. रात्र झाली होती, 8-8:30 वाजल्या त्या घरी येताना. पिशवी सायकलला मोकळी तशीच आणली होती पाठीमागं. आणि घरी आलो, पाहिलं तर सगळ्यांच्या घरामध्ये पंत्या लावलेल्या होत्या, सगळ्यांच्या दारामध्ये फटाके वाजवत होते. पण अक्षरशः माझ्या घरामध्ये दिवाळी नव्हती. मुलगा माझी आई वाट पाहत होती, मुलगा वाट पाहतोय, आई वाट पाहते, मंडळी वाट पाहते, का मी बाजार घेऊन येईल काहीतरी सोडून ना. पिशवी आणली, सायकल तशीच फेकून दिली मी. आणि सायकल टाकून दिल्यानंतर घरची पाहिली तर आई बसलेली माझी वाट पाहत. काय झालं बाळा म्हणलं बाजार नाही भेटला मला. पाहिलं मी समोर, तर आईने काय केलं होतं, एक ताट होतं ना, ताटामध्ये लक्ष्मी ठेवलेली, झाडू आपल्याला लक्ष्मी म्हणतात ना, लक्ष्मी ठेवलेली. आणि त्याच्यामध्ये 5 रुपयाची एक नोट ठेवलेली, नोट असायच्या पूर्वी, नोट ठेवलेली आणि पंती ठेवलेली फक्त लावून तेलाची. तर मी पाहिलं ते लक्ष्मीपूजनचं पाहिलं साहित्य. म्हणलं लक्ष्मी उचलली, हातामध्ये घेतली बरं का. लक्ष्मीला उचललं, म्हणलं गरीबाकडे कशाला येते म्हणलं तू, आज लक्ष्मीपूजन घराघरामध्ये दिवाळी सगळीकडे गोडधोडाचा वास येतोय, आणि आपल्या घरामध्ये लेकरू लहान, आणि आई तुम्हाला काहीच खाण्याकरता मी आणू शकलो नाही. म्हटलं लक्ष्मीपूजनचं काहीच नाही आपल्या घरामध्ये, साधे तेल सुद्धा मला आणता नाही आलं. मी ते ताट घेतलं, लक्ष्मीला म्हटलं, आणि उचललं आणि अशा कोपऱ्यात फेकून दिलं मी ते ताट. लक्ष्मीला म्हटलं परत गरीबाच्या घरी परत कधी येऊ नको म्हटलं, तुला श्रीमंताच्या घरी जा, माझ्या घरात काय मिळणार तुला, लाडू नाही, करंजी नाही, कापणी नाही, माझ्या घरात काही नाही, म्हणजे तुझ्या करता ठेवण्याकरता माझ्याकडून काहीच नाही. तर फेकून दिली. म्हटलं माझ्याकडे तू परत येऊ नको लक्ष्मीला, म्हटलं 2 नंबर करणारा जा, कष्ट करण्याच्या घरी कधीच येऊ नको म्हटलं तू. अक्षरशः आई म्हटली, अरे बाळा असं का करतो, लक्ष्मीपूजन लक्ष्मीला फेकून नाही तेव्हा. म्हणलं लक्ष्मीला खरंच आपल्या घरी यायचं असतं, तेवढं मी इतक्या दिवस कष्ट करतो, इतक्या वर्ष कष्ट करतो, कष्टाला यश काय येत नाही. आणि माणसं आत्महत्या का करतात, याचं मूळ कारण आहे तुम्हाला सांगतो. बरोबर. खरं तर आपला विषय तोच आहे की म्हणजे माणसाला आधार भेटत नाही. परंतु माझी मिसेस आहे ना, माझी मिसेस मला सहकार्य करायची. आमच्या आई थकलेल्या, परंतु त्या रोजाने कामाला जायच्या आणि मदत करण्याचा प्रयत्न करायचा मला. आणि खऱ्या अर्थानं काय करावं, काय व्यवसाय करावा, काय सुचत नव्हतं मला त्यावेळेस. आमचा भाचा आहे दादाभाऊ कुरदळे सर म्हणून, हे माझी नारायण कुरदळे, आमची मिळून गावातच राहतात, ते रिटायरमेंट झाले होते. त्यांना मी म्हटलं सर्वांना तुम्ही नोकऱ्या लावल्या, बाकीच्या आपल्या नातेवाईकात इरिगेशनमध्ये, ते म्हणजे काय करावं विलास भाऊ, आता नोकऱ्या राहिल्या नाही ना, इरिगेशनमध्ये भरती असते, तुमचं शिक्षण झालं होतं, तुम्हाला भरती नक्कीच केलं असतं, पण आता सगळ्या भरत्याच बंद आहेत, कुठंच नाही भरती घेत. कंडक्टरचा बॅच बिलला काढायला गेलो तर पैसे नाही आपल्याकडे, 200 रुपये लागतात. 200 रुपये माझ्याकडे नाही, बॅच बिलला काढायचं आहे, पुण्याला जायचं, खर्च नाही, काय करायचं.
म्हणजे मला कंडक्टर पण नाही होता आलं. आज शिक्षक बनण्याची योग्यता होती माझी, पण नाही करता आलं मला ती. मग माझ्या मनामध्ये मी माळ घातली होती. ज्यावेळेस माझे वडील वारले ते वडील जायच्या आधीच मी 2 वर्ष आधी माळ घातली होती. 85 साली माळ घातली होती. आणि वडील म्हणायचे तू शरीर असेल तू माळ का घालतो. पण मला काय व्हायचं, माळ हे प्राण्यांच्या हत्या वगैरे पाहायचं ना, ते मला खूप मनात वाईट वाटायचं. ते कोंबडं कापलं का ते तसं टाकून द्यायचे, फडफड फडफड करायचं. ती बकरं कापताना मी पाहायचो. आमच्या गावामध्ये यात्रा उत्सव असतो ना, त्याच्यामध्ये ते बकरं वगैरे कापले जायचे ना, मग ते मी पाहिल्यानंतर त्यांच्या त्या रक्ताच्या चिळकांड्या उडलेल्या, ते बकराचे हातपाय असे तर कापतात. मला वाटायचं आपल्या एक टायमाकरता ह्या प्राण्यांची किती हत्या होती. मी खरं पाहिलं तर मला, आणि तो मेलेला जीव त्याचा आत्मा काय म्हणत असेल, आणि आपण फक्त एक वेळ खाण्याकरता आपण त्या जीवाची हत्या करतोय, ही लोक करतात. ते माझ्या मनात उपरती आली. मला वाटलं आपण नक्कीच माळ घातली पाहिजे, नकोच आपल्याला खायचं म्हणजे विशेष नको हा. मग मी आमच्या मंदिरामध्ये हरिपाठ वगैरे हरिभक्त परायण शिवबाबा विठ्ठल बाबा येशू यांनी हरिपाठ सुरू केलेला. मी जायचो मंदिरामध्ये, एक माळ घेतली आणि त्यांच्याकडे गेलो. घरी विचारलं नाही आणि त्यांना म्हणलं मला माळ घालायचं. ठीक आहे म्हणे. त्यांनी माळ घातली मला गळ्यामध्ये. घरी आणलं, वडिलांच्या पाया पडलं. वडील म्हणलं अरे बाळा माळ टिकन का तुझी, राहील का, तुला जमल का तुझ्या ज्याने. म्हणलं नाही मला माळ राहील माझी म्हणलं. आणि अक्षरशः माझं बुद्धी अशी बरं का, मी एखाद्या गोष्टी निश्चय केला ना का ती मी पाठीमागे सरत नाही. कुठल्याही गोष्टीला मी धैर्याने उभा राहतो आणि ती गोष्ट सक्सेस करण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणजे आतापर्यंत जीवनामध्ये मी संघर्ष करत आलो. आणि मला कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून आपला विषय चालला होता. मग मला आमच्या मेवण्या आमचे भाचे तर ते सर आहेत, त्यांना म्हणलं मला थोडंफार पैसे देतात का. म्हणजे काय करणार म्हणले, मला थोडंसं व्यवसाय करायचा मी प्रयत्न करतो, काहीतरी भेळ वगैरे नाही का, थोडा किराणा वगैरे थोडा करण्याचा प्रयत्न करतो घरामध्येच. तर म्हटलं मग किती पैसे पाहिजे. मग त्यावेळेस मी त्यांना म्हटलं मला फक्त 5,000 रुपये द्या आणि मी त्या व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांनी विचार केला, 2 मिनिटं विचार करत राहिले. हे 5,000 रुपये आपण रिटायरमेंटचे आपले देतो त्यांना, पण हे पैसे आपल्याला मिळणार नाही. त्यांना म्हणलं तुम्हाला पैसे ना पैसे, आता मी शेवटचा पर्याय सांगतो, माझी जमीन विकेल म्हटलं, पण तुमचं तर नक्कीच ठेवणार नाही म्हटलं आता. अरे वा. पण पैसे विकायचे नाही माझ्या डोक्यामध्ये, पण विकतो म्हटलं मी तुमच्याकडे. पण ती ज्यावेळेस मला देता येणार नाही ना त्यावेळेस मी जमीन विकून देईल. मग त्यांनी दिली मला 5,000 रुपये. त्याच्यामध्ये बाजार आणला, थोडा किराणा, 10-12 साबण, बिस्किटचे पुडे वगैरे असे, चंद्रकांत मागेला चोपडा या दुकानामध्ये बाजार घ्यायचो. नवीन त्यांना वाटायचे नवीनच आहे, म्हणजे सर्व पर्याय संपून आपण किराणा दुकान टाकणार. म्हणजे त्याला व्यवसाय करावा थोडाफार नाही का, आता काय दुसरं पर्याय नाही राहिला. बरोबर. आणि अक्षरशः आदल्या दिवाळीला खायला काही नव्हतं मला. आणि दुसऱ्या दिवाळीला मी लोकांना बाजार वाटला, दीपावलीचा बाजार. लक्ष्मीचं तुम्हाला सांगतो, लक्ष्मी खरोखर लक्ष्मीने परत रिटर्न माझ्याकडे केला. लक्ष्मी माझ्याकडे आली खरं तर, आणि मनातल्या भावना लक्ष्मीपर्यंत त्या दिवशी खरं पोहोच. आणि खऱ्या अर्थानं माझ्या परीक्षेचा दिवस होता तो. म्हणजे माणूस टोकाचं पाऊल उचलतो ना, तो दिवस होता माझा आत्महत्या करण्याचा टोकाचं पाऊल तुम्ही म्हणता ते. तर तो क्षण माणसाने डावलला ना, आपण पुन्हा धैर्याने उभं राहू, अजून काहीतरी करण्याचा प्रयत्न करूया. तर मी तो केला. आणि थोडंसं सहकार्य भेटणं गरजेचं आहे माणसाला. माणूस एखादा खचत चालला ना, तर मी म्हणतो त्याला तो थोडं सहकार्य भेटलं ना, तो नक्कीच परत उभा राहतो. पण मला त्यावेळेस जर ती 5,000 भेटली नसते तर मी नक्कीच ढासळलो असतो, मला असं वाटतं. म्हणजे शेवटचा पर्याय उरला होता माझ्याकडे. म्हणजे त्याला काहीतरी करू व्यवसाय. आणि पुन्हा मी सुरू केलं. तर इतकं व्यवसायामध्ये मला गती मिळली. आणि इमानीद्वारे मी ती किराणा व्यवसाय केला. आणि भेळ वगैरे असते माझी आजही भेळ प्रसिद्ध आहे. आज कोणाला भेळ खावा वाटलं ना अन्नापूरमध्ये, गावात परिसरामध्ये, तर मटकी भेळ माझी प्रसिद्ध आहे. कधी वाटतं तुम्हाला तर या अन्नापूरला. आणि सुंदर अशी भेळ बनवतो. पण मी व्यवसाय करत करत मग 2 रुपये उरले, 4 रुपये उरले, आणि थोडी बाजूला टाकून त्यांचे 5,000 रुपये मी त्यांचे देण्याचा प्रयत्न केला. देऊन टाकले सगळे. आणि दिल्यानंतर मी पुन्हा थोडे साठवायचो. कपडे जर फाटले तर कपडे नाही घ्यायचे. 4-4, 5-5 वर्ष तोच मस्तपैकी इस्त्री वगैरे करून घालायचा. आणि विशेष म्हणजे माझ्या कधीच काय मागितलं नाही, आतापर्यंत नाही मागितलं. आणि तुम्हाला एक महत्वाचा किस्सा मी सांगतो आमच्या आयुष्यातला. आम्ही दोघं आतापर्यंत जीवन जगत आलो. आज खूप चांगलं झालं. आज व्यवसाय केला, व्यवसायातून मुलांना शिक्षण दिलं, मुलाचं D.Ed केलं. मला वाटायचं ना मी शिक्षक व्हावं, पण मुलाचं D.Ed केलं. परंतु इथं तुम्हाला सांगतो का, हे ज्यावेळेस आपल्याला हे जाती व्यवसाय, जाती पाती आपण जे मानतो ना, आपल्या जाती व्यवस्था आहे ना, ती कारणीभूत ठरते. समान नागरिक कायदा जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या भारतामध्ये गरीब तो गरीब राहणार. कारण आपण जरी म्हणतो बाबा मी मराठा आहे, परंतु मराठीची परिस्थिती काय असते ते त्याला विचारा ना. कारण त्या अवस्थेमध्ये तो मनुष्य जातो आणि त्याला आत्महत्या करण्याची वेळ येते. कारण
मला वाटतं माणसाचा स्तर आहे ना तो त्याच्या जी पैसा मिळतो किंवा त्याच्याकडं बँक बॅलन्स किती आहे याच्यावर मला वाटतं जाती ठरवल्या जाव्यात। समान नागरी कायदा असावा आणि समान नागरी कायद्यातून ज्याच्याकडं आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे त्याला त्यातून वगळलं जावं आणि ज्याची खऱ्या अर्थाने मी होतो मोठ्या उच्च कुळातला आहे पण त्याची परिस्थिती आजची काय कंडिशन झालेली त्याला नक्की सुविधा दिल्या पाहिजे ना। मग ते मुलाला नाही माझ्या DED केलं MPC केली पण त्याच्यापेक्षा कमी टक्केवारीले आज क्लास 2 क्लास 1 ला गेले परंतु मुलाला नाही मिळवता त्यांच्या केवळ त्याच्यापेक्षा कमी मार्क वाले फक्त 2 मार्कावरून क्लास 2 रोखला माझा मुलगा। मी कितीतरी प्रयत्न मी अक्षरशः स्वतःला चपला घेतल्या नाही स्वतःला कपडे घेतले नाही पण त्याला DED केलं त्याच्या पुढे ग्रॅज्युएशन केलं ग्रॅज्युएशन करून त्याला पुण्यामध्ये MPC चा कोर्स केला। MPC केली MPC किती पैसे माझ्या मी पुरवले हे माझी मला माहिती आहे। MPC करत असताना ते खऱ्या अर्थानं खूप कष्ट केले मुलाने सुद्धा लय कष्ट केले मग त्याच्यामध्ये त्याला यश नाही आलं पण त्याला म्हणलं घाबरू नकोस म्हटलं माझी कंडिशन खूप वेगळी होती तुझ्या पाठीमागे एक बाप उभा आहे तू काळजी करू नकोस। आणि माझी छोटी मुलगी कोमल आणि मधली मुलगी शीतल म्हणलं तुला DED करायचं तर म्हणली भावालाच नोकरी नाही माझे DED करून काय करायचं मग तिचं लग्न केलं करंदीचे सरपंच चेतन भाऊ दरेकर म्हणजे शिवाजी महाराज दरेकर यांचे पुत्र आमची मावस घेऊनच आहे ते विमलबाई दरेकर त्यांच्या मुलाला मी दिली आणि ती अशी व्यवसाय करत होती परंतु त्यांच्याकडे व्यवसायामध्ये त्यांची खूप कंडिशन त्यांची खराब होती परंतु मुलगा होतकरू होता आमचा भाचा आहे ना चेतन भाऊ दरेकर तर ते होतकरू होता मुलगा म्हणलं काहीतरी करणार आहे कारण निर्व्यसनी आणि स्वतःच्या पायावरून काहीतरी करण्याची हिंमत ज्याच्याकडे ना मी ओळखलं मला माहिती होतं मग त्यांनी आता व्यवसायामध्ये ती उच्च भरारी घेतली तर आमच्या मुलाला सुद्धा त्यांनी कंपनी क्षेत्रामध्ये थोडंसं कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळून दिलं आणि मुलाचं छान चालू आहे। नोकरी करण्यापेक्षा व्यवसायामध्ये पडल्यानंतर त्याचं चांगलं मुलाचं होतं। दुसरी मुलगी आमची एक मुलगी कोमल छोटी मुलगी ती मुली मला डॉक्टर व्हायचं ना आता मुलाचं MPC चालू मुलीला डॉक्टर व्हायचे आता काय करायचं म्हटलं काय हरकत नाही काळजी करू नको मग मी नगरला गेलो नगरनंतर काकासाहेब मला वाटत होतं MBBS ला मुलीला टाकावं किंवा BAMS तरी मुलीला करावं पण म्हटलं आता काय करावं तर किती म्हणते मला डॉक्टर व्हायचे लहानपणापासून लहान होती ना तेव्हापासून म्हणायची मला डॉक्टर व्हायचे आणि तिचं स्वप्न म्हटलं आपण भंग करतोय तिची 10वी झाली तिला ट्युशन मला लावता आली नाही इथं गावातच शिक्षण झालं अंगणवाडी गावात मराठी मीडियम परत कॉलेजला शिरूरला टाकायचं होतं तिथे पैसे जास्त लागायचे दुसऱ्या शाळेमध्ये टाकायचं आर्थिक परिस्थितीमुळे सिटी बोरला ती म्हणजे मला हरकत नाही सिटी बोरला मी ऍडमिशन घेते आपल्या सिटी बोरा कॉलेजला म्हणजे तिथं वातावरण थोडं म्हणजे काय नाही आहे सर चांगले वगैरे तर तिथं मग तिथं ऍडमिशन घेतलं सायन्सला 12वी चांगली मार्क पडली तिला पण आणि म्हटलं मला डॉक्टरच व्हायचं होतं परंतु मग मी काय केलं म्हटलं चला आपण प्रयत्न तर करू 12वी सुटल्यानंतर तिची TET वगैरे परीक्षा झाली मग मी कॉलेज फिरायला सुरुवात केली तर कुठं आपल्याला कमी पैशामध्ये कमी फीमध्ये कुठं आपल्याला नंबर लागतो का पाहिलं तर काकासाहेब म्हस्के कॉलेज नगरचं त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं म्हटलं फीमध्ये तुमचं काम होईल BHMS ला त्यावेळेस BHMS कडं इंजिनियर मुलांचा जास्त ओढा होता आणि डॉक्टर क्षेत्राकडे कमी ओढा 7-8 वर्षापूर्वी तर मग तिचा नंबर त्या ठिकाणी BHMS ला लागला आणि तिने अक्षरशः मराठी मीडियमची मुलगी आपल्या सिटी बोरला इथं अंगणवाडीमध्ये शिकलेली मराठी मीडियमची मुलगी पण तिथं काकासाहेब म्हस्के कॉलेजला तिने तिच्या वर्गामध्ये तिच्या त्या क्लासमध्ये तिने फर्स्ट नंबर काढून टाकला होता। खरंच कोमलताईंनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये यश कमवलं किंवा ते आज ज्या डॉक्टर पदावरती आहेत फक्त आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून आज ते या पदावरती आहेत आणि प्रत्येक मुलीने प्रत्येक मुलाने ही गोष्ट अति गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक गोष्टीसाठी पैसा आवश्यक नसतो पण तुमची जिद्द आणि चिकाटी खूप महत्वाची असते। आणि मुलांना माहिती मी प्रत्येक वेळेस सांगायचो ना त्यांनी पाहायची मुलं मला आणि मी कीर्तन प्रवचन आज करतो ना परंतु मी खऱ्या अर्थाने कीर्तन प्रवचन जास्त पुढे केली सांगतो तुम्हाला बरोबर मी घरामध्ये जास्त केलं मी मुलांना सांगायचं संस्कार द्यायचे मुलांना मार्गदर्शन करायचं मुलीला जर आपण जर बोललो तिचा फोन केला तर 2-2 तास माझा फोन चालायचा मैत्रिणी विचारायचा एवढं कोणाबरोबर बोलते ती म्हणजे वडिलांबरोबर म्हणजे आम्हाला नाही वडिलांबरोबर एवढं बोलतायत आम्ही 2 मिनिटं 3 मिनिटं बोलू शकतो जास्तीत जास्त पण वडिलांबरोबर एवढं संभाषण आम्हाला नाही करता येत। मुलाला जरी MPC ला होता ना फोन केला ना त्याला मुलावर तर मित्र विचारायचे तू एवढं कोणाबरोबर बोलतोस तू म्हणायचं वडिलांबरोबर अरे म्हटलं वडिलांबरोबर बोलायचं म्हटलं आमची हिंमत होत नाही किती बोलावं वडिलांबरोबर हॅलो काय चाललं रे बरं आहे का हा बरं आहे काय करतोस जेवला का हा जेवलो अजून काय करतोस बरं आहे का तब्येत कशी आहे हा तब्येत ठीक आहे पप्पा तुमची तब्येत कशी आहे मला काय झालं तेव्हा मी बराच आहे
व्यवस्थित आहे ना तू? पैसे विषय आहे का तुझ्याकडे? हो आहे. ठेवू का मग? हा, ठेव. इथपर्यंत वडिलांचं संभाषण असतं. परंतु माझं संभाषण मुलांबरोबर असायचं ना, याच्या पलीकडे असायचं. म्हणजे खरं तर कीर्तनाप्रमाणे सुरुवात तुम्ही अगोदर घरात मुलांना संस्कारापासून सुरुवात केली. हा, मुलांना संस्कार घरापासून आणि मुलांचे जे संस्कार घडवले ना ते खऱ्या अर्थानं त्यांना ते संस्कार जे मुलांच्यावर घडले ना ते खऱ्या अर्थानं त्याला ती कामी आली. आज ही मुलगी त्यांनी BHMS करून स्किनमध्ये ती स्पेशल झाली की ती, आणि त्यांना सांगितलं तू डॉक्टर झाली ना तरी पण ती इमानदारीने करायचं. आपल्याला पैशाची जास्त गरज नाही, परंतु लोकांची सेवा म्हणून करायचं. सेवाभाव. कारण मी जे घडवलं तुम्हाला बाकीची काही अडचण आहे का? मग सेवा हा भाव ठेवला. डॉक्टर क्षेत्रामध्ये सुद्धा लोकांशी कसं वागायचं, आपल्या संग पेशंट कसा आहे आणि गरिबांना सहकार्य करण्याचे प्रयत्न करा. नसेल पैसे तर तिने आज 2 वर्ष तिने गावामध्ये स्वच्छसेवा केली, पण फक्त गोळ्यांचे वगैरे पैसे घ्यायचे. एखादा गरीब असेल तर तसंच त्याला बरं मग एखादं पेशंट जर ऍडमिट केलं ना, लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, तेव्हा पेशंट आलं ना एखादं ऍडमिट केलं, थांबा ना आईला सांगायचं त्याच्या आई चहा ठेव त्यांना, तर कॉफी म्हणून बिस्किट दे त्यांना खायला. म्हणजे कोणत्या डॉक्टर पेशंटला खायला जे घातलं घरी, पण ती काय करायची पेशंटला चारायची त्या हाताने. मग त्याला बरं वाटतं तुम्हाला आता, मग त्याला इतके पर्यंत करायचे. आणि कीर्तन प्रवचन मी करतच होतो. म्हणजे मला भजन शिकवायला कोण नाही, भजन आमच्या इथे शिकवणारे एक होते, परंतु त्यांना 2 रुपये क्लासला द्यावं लागायचे त्यावेळेस. पण मला 2 रुपये नसायचे आणि पैसे नसल्यानंतर मग मला आतमध्ये बसता यायचं नाही, त्या रूममध्ये बसता येत नसायचं. मी बाहेर थांबायचो, पण बाहेर थांबून पण मनात लाज वाटायची, मग घरी निघून जायचो. मग ती भजन मी असं भजनाला जायचो. भजनाला गेल्यानंतर ही भजन कसं म्हणतात, कशा चाली म्हणतात ऐकायचो मी. त्यावेळेस काय टेप रेकॉर्ड वगैरे काहीच नाही आपल्याकडे ना, मोबाईल नाही काय नाही. आणि कसं म्हणतात हे भजन, मग जो लहानपणापासून असं भजनाला जायचं मला आवड असायची. मग ते कसं म्हणतात, मला टाळ सुद्धा मी त्यांच्याकडे पाहून शिकायचो. ते टाळी कसं वाजवतात, टाळ कसा वाजवतात, कसं म्हणतात, किती वेळा म्हणायचं ते असं वगैरे मी ते त्यांच्याकडून अनुकरण केलं, पाहिलं. मला खऱ्या अर्थानं आळंदीला शिक्षण करायला जायचं होतं. मला असं वाटायचं की लग्नच आयुष्यात करावं नाही आणि आळंदीला शिक्षण घ्यावं, खूप मोठं महाराज आणि लोकांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करावा, पण मला नाही करता आलं ते. घरची परिस्थिती आणि वडील म्हणायचे नको आळंदीला जाऊ, आई म्हणायची नको बाबा तू आळंदीला जाऊ, तू गेल्यानंतर तू लग्न नाही करणार असं वगैरे सांगायचे मला. बरं मी त्यांच्याकरता थांबावं लागलं माझ्या घरी. परंतु माझ्या मनात एक उर्मी होती, मला शिक्षक व्हायचं होतं आणि बोलण्याची उर्मी माझी तशीच आत राहिली. मला काहीतरी व्हायचं होतं, परंतु मला नाही करता आलं ते. मग मी घरी बसून अभ्यास करायचो. कुठं सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह वगैरे असला की त्या सप्ताहाला जायचं. ते महाराज अभंग कसा घेतात, कशी एंट्री करतात, कसे चालत येतात, की आल्यानंतर रामकृष्ण हरी किती वेळ म्हणतात ते लिहून ठेवायचो. परत आता अभंग घेतल्यानंतर पहिल्या रूपाचा अभंग घेतल्यानंतर ते किती वेळ म्हणतात, परत म्हटल्यानंतर अभंग कसा पद्धतीने घेतात, नंतर पुन्हा रामकृष्ण हरी म्हणतात, पुन्हा चाल म्हणणारे येतात पुढं. मग चाल म्हणल्यानं आल्यानंतर किती वेळा त्यांची चाल होते, चाल झाल्यानंतर मग पुन्हा विठ्ठल म्हणतात. विनय करायच्या गळ्यात दिला जातो. महाराजांनी त्या ठिकाणी दर्शन घेऊन ते कमरेला वगैरे उपरणं वगैरे बांधायचं. आणि ते मग कशा पद्धतीने आपण म्हणजे आपण पाहून कीर्तन कसं करायचं आणि मग नमन कसं करायचं, परत अभंगाचा भावार्थ कसा सांगायचा, त्याच्यामध्ये दृष्टांत कसे असावेत, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने रचना असावी, अभंग सोडवण्याची पद्धती कशी असावी, त्याच्यामध्ये विनोद कसल्या प्रकारचे असतात. म्हणजे असं मी पाहत गेलो आणि निरीक्षण करायचो, लिहायचो, निरीक्षण करायचो. त्यावेळेस हरिभक्त परायण वैकुंठ अशी पठाडे महाराज असायचे, खूप सुंदर कीर्तन असायची त्यांची. मग त्यांचा माझ्या इतका प्रभाव असायचा त्यावेळेसचा, तर त्यांचे कीर्तन कुठं असलं मी ऐकायला जायचो. आणि श्रवण मी जास्त करण्याचा प्रयत्न केला, ऐकण्याचा जास्त प्रयत्न केला. त्यातून कीर्तन करायला लागलो. आणि कीर्तन करत असताना मी एक मराठी निश्चय केला होता की आपण कीर्तन करत जर झालो तर समाजाचा 1 रुपयाही आपण घ्यायचा नाही. ही गोष्ट परत एकदा रिपीट करतो. पहा, आतापर्यंत महाराज जेवढे कीर्तन करतात, संगीत प्रवचन खूप सुंदर करतात, तर पुन्हा एकदा ही गोष्ट आमच्या दर्शकांना आपण सांगा की आपण जे कीर्तन प्रवचन करताय तर त्या पैशाचा सदुपयोग आपण कसा करता. तर काय होतं, लोकांना मी जर म्हटलं नका पैसे देऊ तर लोक मानधन देतात, एक दक्षिणा म्हणून लोक देण्याचा प्रयत्न करतात. आपण नाही घेतलं ते समोरची नाराज होतात. आता एखाद्याचं वर्ष श्राद्ध आहे, त्यांच्या इथं आपण प्रवचन केलं किंवा कीर्तन केलं तर त्यांच्याकडून आपण मानधन नाही घेतलं ते नाराज होतात. मग काहीतरी घ्या, बळच आग्रह करतात. बरं ठीक आहे, त्यांचा मान राखण्याकरता आपण घेतो. दिलं त्यांनी तर आपल्याबरोबर तबला वाजवणारे वगैरे असतात. आता माझ्याबरोबर सगळेच काही फुकट करू शकत नाही ना. माझ्याबरोबर जे टीम असते त्यांना थोडे पैसे द्यायचे, काही गाडीचं थोडं भाडं असेल ते द्यायचं, दिलं तर द्यायचं,
आता आपल्या पदरचं द्यायचं काही फरक पडत नाही. आम्ही संसार आणि त्यातून पैसे उरले ना हा. त्यातून काही 100 वरू 500 वरू किंवा 200 वरू माझ्या त्या कीर्तनातून प्रवचनातून किंवा 1000 रुपये वरू बुवा ते उरले का ते साईडला ठेवायचे, ते बाजूला ठेवायचे. मग मी मध्ये काय केलं, पैसे साचले थोडे आणि मग माहेर अनाथ आश्रम माहेर संस्था आहे आपल्या शिरूरमध्ये, अनाथ मुले. मी म्हटलं आपल्या मुलांना आपण आधार आहे, पण त्या मुलांना आई नाही बाप नाही, त्या मुलांना जर खावं वाटलं तर ते कोणाला मागतील, त्यांना काय करायचं. मग मी काय केलं, त्यांना थोडं मदत देण्याचा प्रयत्न केला. आमचा मुलगा एक मध्ये मध्ये अच्छा अनाथ आश्रमाला जातो, त्याला मी सांगितलं ज्या मुलांना कोण नाही बुवा त्यांच्याकरता देण्याचा प्रयत्न कर. मग बिस्किटचे पुढे काय त्यांना खाऊसाठी असा तो देण्याचा प्रयत्न करतो मुलांसाठी शिक्षणासाठी. गाय नाही का जर्सी गाय असतात ना हा गोपालन म्हणजे त्याच्या वजनाचे एक तर त्या ठिकाणी तो देतो ते. ते आपले मग गायाला सुद्धा ते करण्याचा प्रयत्न करतो. मग मुलांना संस्कार केले बा तुम्ही सुद्धा असं करत जा समाजामध्ये की म्हणजे तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये तुम्ही कीर्तन प्रवचनाचा 1 रुपया सुद्धा सरपंचाला करत नाही. मी काय देण्याचा प्रयत्न केला. आज ते थोडे पैसे असले ना, आज आता रामलिंगमध्ये निळोबरायचं मंदिर व्हायचे, वाटतं निळोबरायांचा जन्म झाला त्या भूमीमध्ये, तिथं मंदिर असो म्हटलं राहील. जेवढे पैसे असले ना माझ्याकडे कीर्तन प्रवचन काय असतील ते मी पाहत नाही किती असतील तेवढे ते आपले निळोबरायच्या मंदिराला देऊन टाकावं. मला असं वाटतं त्या ठिकाणी मंदिर व्हावं, ज्या ठिकाणी निळोबरायचा जन्म झाला त्या ठिकाणी थोडं सुद्धा काही खुणच नाही त्यांची निळोबरायची. बरोबर. आपल्या जगद्गुरु तुकोबरायांचे एकमेव शिष्य आणि एक शिष्य त्यांनी गुरुसेवा एवढी केली तर प्रत्यक्ष वैकुंठाला गेले तुकोबरायांना त्या ठिकाणी पुन्हा पृथ्वीवर अनुभव द्यावा लागला. हात ठेवीला मस्तकी प्रसाद देवाने केली असतो की माझी वाडावामती निळोबरायला अनुभव दिला. अशी निळोबराय आपल्या शेजारच्या म्हणजे आमच्याच पंचक्रोशीमध्ये 3 किलोमीटर अंतर तर तिथे त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं 32 वर्ष त्या ठिकाणी वास्तव्य झालं. त्या ठिकाणी वाटतं मंदिर व्हावं. त्यांना म्हटलं प्रत्येकाला सांगून ठेवलं बा ज्यावेळेस निळोबरायचं मंदिर बांधायला काढायला ना त्यावेळेस माझ्याकडून पहिली पावती माझी करा म्हटलं. तुम्हाला मोठे देणगीदार खूप भेटतील परंतु पहिली पावती नक्कीच माझी करा असं आहे. आणि आजही माझ्याकडे एखादा गरीब आले ना मी कीर्तनाचीच नाही स्वतःचीच देण्याचा प्रयत्न करतो महाराज. असं काय नाही कीर्तनाचे पैसे आले मदत करायची तर एखादा गरीब आला एखाद्या आजारी पडले बा आमच्या इथे पारधी समाजाची बाई होती ती आता वारली ती अशी एका जागेवर झोपली होती रस्त्यावर. म्हणजे काय झालं बाई तुला तुम्ही बाबा काय पडले आजारी पडले मला पैसाच नाही जायला खिशात जाते ते पैसे दिले म्हणजे धरी पैसे बस तेवढे. अरे बाबा एवढे कशात दिले म्हणजे राहून तुला म्हणजे बाबा आम्ही नीट झाली ना तुला पैसे देईन बरं का परत. आणि मग शिरूरला गेली आणि ती खरोखर मग ती सलाईन वगैरे भरून नीट झाली. नीट झाल्यानंतर ती मला म्हणू बाबा तुझं पैसे धर बघतो तुला म्हणलं नको हे पैसे माझ्यावरती दिलेच नाही तुला मी दिले तुला समाजाचा पैसा होता समाजात तुलाच दिलाय फक्त म्हणजे तू नीट झाली ना तिथं बरेच दिवस राहिली. कोणी असं आजारी पडली आता 2-4-5 दिवसापूर्वी एक म्हातारी आली होती म्हणजे मला मुलाने मारलं मला मुलगा सांभाळत नाही. आजीला म्हणलं असं तर आता माझ्या आईला इकडे आई कॅमेरा ठरवला असतं तुम्हाला दिसलं असतं त्या आईला पॅरलेस झालेलं आहे समोर आई आहे आमच्या. प्रेम आपल्या मुलाचं आपल्या आई वडिलांना असा. आई काही साधारण नाही. आई माईचा सागर आहे. एक कवी सुंदर म्हणतात आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनात हे राहिली समाजासाठी तुझ कष्टाचा
पॅरलेस झालेला आहे. बरोबर. समोर आई आहे आमच्या. तर 3.5 वर्ष झाला आईला पॅरलेस आहे. तर ती एका आजीबाई आल्या दारात आणि ती म्हणते मला मुलगा सांभाळत नाही, तिने मारलं, डोळ्याला लागलेलं, छातीला मला असं ओढत त्यांनी आणलं 5 पायऱ्यावर खाली. मला लागलं मला आईच्या वयाचीच 80 वर्षाची आजी असते त्यांना म्हणलं राहा माझ्या जवळच तुम्ही, बरोबर मी बरोबर. तुम्हाला सांभाळतो. ते म्हणले बाबा तू पहिले तुझ्या आईचं करतोय आणि माझं कुठं आता करतो परत, मला कसं करणार तू, राहा आजी मला काय काळजी म्हटलं मी करेन म्हणलं, काळजी नका आमची मंडळी म्हणली मी करते. त्या आजी राहिले, एक रात्रभर राहिले फक्त. पण तो दुसऱ्या दिवशी नाही म्हटले माझ्या लेकाकडे जाते, त्याला थोडे पैसे दिले. म्हणलं तुम्हाला काय अडचण आहे ना तर मला पुन्हा सांगा, मी तुमच्या घरी येईन, ती तुमची चौकशी करेन, परत ते सांभाळतो का नाही, ना सांभाळलं तर पुन्हा माझ्याकडे या, जवळच राहतात ते. तर मित्रांनो, नुसतंच कीर्तन प्रवचनाद्वारे नुसतं समाजाला सांगायचं ना की आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा, दान धर्म करा. महाराज प्रत्येक गोष्ट अगोदर करतात आणि मग समाजाला सांगतात. आपल्या चॅनलवरती महाराजांचे खूप सुंदर व्हिडिओ सहज मला वाटलं म्हणून मी आईची 3.5 वर्षापासून कशी सेवा करतो सुद्धा व्हिडिओ महाराजांचा आपल्या चॅनलवरती आहे. आपण मी माझी परमार्थाची कास सोडली नाही, बरोबर. खऱ्या अर्थानं मी परमार्थाना सोडलाच नाही. मग परमार्थ करत राहिलो आणि खऱ्या अर्थानं देवालाच करून आले असावी. आणि माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष येत राहतो, परंतु संघर्ष येत असताना मी तरुणाला एकच सांगेन की जीवनामध्ये ना आजही मी किराणा दुकान माझं चालवतो, किती पैसे मिळतात, खूप मोजके पैसे मिळतात. पण आपल्याकडे जर काही व्यसन नसेल, आपल्या त्या ठिकाणी गरजा आपल्या जर सीमित असतील, आपलं काही काम नाही बाबा शिरूरला जाण्याचं किंवा आपल्या बाजारात दुसरीकडे जाण्याचं, निष्कारण फिरणं हे चुकीचं आहे. कारण आपल्याला जर काही काम नसेल तर आपल्या तिकडे गेल्यानंतर आपले 500-500-100 रुपये व्यर्थ जाणार आहे, ती आपली बचत होणार आहे. बचत होणार. आपल्या ज्या गोष्टीची गरज नाही ते करू नये, ते करू. आपली जी गोष्ट गरजेची ती नक्कीच केली पाहिजे. पण गरज नसताना जर करीत असतो ना आपण मोठेपणासाठी किंवा मला बाकीचे निसर्ग चांगला घेतला, मला सुद्धा पाहिजे चांगला, काही नाही आहे त्याच्यामध्ये समाधान आहे. फक्त नीटनेटकं स्वच्छ असलं म्हणजे वाज झालं. आता एक प्रश्न आईसाठी आता की घटस्फोट होणाऱ्या महिलांचे प्रमाण किती वाढलेले आहे आणि तुमचं जीवन ते इतकं संघर्षमय होतं की नुसतं, आणि या मनसून न करणाऱ्या आयुष्यामध्ये किंवा संघर्षमय आयुष्यामध्ये आपल्याला असं कधी वाटलं नाही का की आपण खरंच लग्न करून काय आपण मोठी चूक केलेली आहे, असं काय कधीच वाटलं नाही. कधीच वाटलं? त्याची घरची परिस्थिती तशी बोलले पण नाही कधी. आणि ते म्हणजे एक विशेष प्रसंग त्याला प्रसंग मंगळसूत्र एक वेळेस मला मोडायला दिलं होतं मी मंगळसूत्र म्हणजे गळ्यामध्ये प्रसंग आला होता लय अरे, पण वाटलं नाही असं की माझं असं झालं, माझं तसं झालं. आई वडिलांचे तर खूप गरीब होते, बरोबर. शिक्षण नाही झालं, म्हणजे तुमचं शिक्षणच नाही झालं. अजिबात नाही, पेन्सिल नव्हती लिहायला, कपडे नव्हती घालायला. आणि आज जर विचार केला म्हणजे इतकंही शिक्षण नसतानाही आणि संगीत प्रवचनामध्ये किंवा कीर्तनामध्ये उभं राहून तुम्ही साथ देता. आज आहे ना महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अशी जोडी पाहायला नाही भेटणार. कारण काय होतं, संगीत प्रवचन आम्ही करतो ना, तर संगीत प्रवचन नक्कीच तुम्ही आई आणि बाप विषय असेल माझा तर नक्कीच ऐका. संगीत प्रवचन आमचं खूप सुंदर असतं आणि मिसेस मला खूप साथ देते. मला तर वाटतं नक्कीच की माझ्यापेक्षा मी शिकलो, परंतु ती शिकलेली नसताना सुद्धा तिच्याकडं माझ्यापेक्षा जास्त अनुभव पाठ आहेत. अरे वा, गवळीने जास्त पाठ आहेत. कारण तिचं काय होतं माहिती का, स्थिर मन आणि मला आपल्या कामात व्यस्त असतो, त्यामुळे आपल्याकडे इकडे तिकडे भरकटत राहतं, काही व्याख्यान आपल्याला मनात आठवत असतो. तिचं ते अभंग जास्त पाठ आहे. आणि मला पुढे कीर्तनाला असलं, प्रवचनाला असलं, मी तिला बरोबर घेऊन जातो. का जातो घेऊन याचा विचारा तुम्ही? कारण मी जर एखादा गायक बरोबर जर न्याला संगीत प्रवचनाला तर त्याला 1000-500 रुपये द्यावं लागणार आहेत. 1000-1500 काय असेल 2000 पण मानलं. आता 2000च्या कमी तर नाही बरं का, 1500-2000 रुपये तर नक्कीच. मी गायक जर बरोबर न्याला तर त्याला पैसे लावणार आहे. आणि हा पर्यायी पैसे कोणाला जाणार आहे, ज्याच्या इथे कार्यक्रम ठेवलाय त्यांना ते पैसे मला द्यावं लागणार ना. मग त्या माणसाला आपण निष्कारण तोट्यामध्ये आणतोय किंवा त्याला अडचणीत आणतोय असं मला वाटतं. मग म्हणजे जे कीर्तनाचे मिळणारे मानधन तुमच्या छंदात तुम्ही व्यवसाय दृष्टिकोनाने नाही पाहिजे. कीर्तन प्रवचन हा व्यवसाय नाहीच मला तुम्हाला सांगतो. खऱ्या अर्थानं कीर्तन प्रवचन नाही, समाजाची सेवा आहे. आपल्याला जे ठावे ते इतरांची शिकवावे. आपल्याला जे आतापर्यंत ज्ञान प्राप्त झालं, आपण जे मिळवण्याचा संग्रहित करण्याचा प्रयत्न केला. मी ज्ञान आहे ना, कणाकणाने ज्ञान जोडलं महाराज. माझ्याकडे जे आज आहे ना ते खऱ्या अर्थाने खूप संघर्षातून मिळवलं ते. मला असं आयतं काही भेटलेलं नाही बाबा आता ओढलं पाहिजे मला हे ज्ञान प्राप्त झालं, परंतु नाही.
मी एक एक कण तुमच्याकडे एखादं वाक्य मला जर चांगलं ऐकायला भेटलं ना नक्कीच मी ते नोट्स करत असतो. वा. कोणी लहान मुलगा असेल त्याच्याकडून माझ्याकडे काहीतरी शिकायला भेटलं. दत्तात्रयांनी 24 गुरु केले. जो द्यायचा घेतला गुरु तो मी गुरु केला. जाण गुरु शाळी अपारपणा जग संपूर्ण गुरु दिसत असे. अशा प्रकारे मी सुद्धा असेच प्रयत्न केला. म्हणजे दत्तात्रयांनी 24 गुरु केले. आपल्याला ज्याच्याकडून जे ज्ञान भेटेल ना त्याच्याकडून आपण एक एक कण मिळवायचा प्रयत्न करायचा. मग तो कोणी असो, तो कसा आहे काय आहे याचा विचार नाही करायचा. एखादा दारुडे जर असला ना त्याच्याकडून सुद्धा एखादं वाक्य आपल्याला असं भेटतं ना तर तो त्याच्याकडून घेण्यासारखं काहीतरी. प्रत्येक माणूस ज्या त्याला देव जगवतोय ना त्या देवाचं त्याच्यावर प्रेम आहे. बरोबर. असं नाही होत ते माणूस. आणि एखादा माणूस व्यसनाच्या आधी जवळ जातो ना त्यावेळेस सुद्धा त्याच्याकडे काहीतरी त्याची प्रॉब्लेम त्याला तयार होत असतात. आणि मग तो व्यसनाच्या आधी काय गेला याच्या मागचं आपण इतिहास पाहायला पाहिजे. बरोबर. आणि चांगल्या संघ कोणी सोबत करील माझ्या बरोबर सगळ्याच जमतं. महाराज मंडळी असतील, कीर्तनकार गायक वगैरे कोणी असतील ना तर मी कोणाशी हे करत नाही. त्या दिवशी मी तुमचे कीर्तन शूटिंग म्हणजे खरं तर महाराजांनी शूटिंग करायला बरोबर मी आलो. कमीत कमी तुमच्या वाजना इतकी हार गावकऱ्यांनी तुमच्या घरात घातली कीर्तन झाल्यानंतर. नाही म्हणतात. परंतु अन्नापूरमध्ये मी ज्या गावात राहतो त्या गावात नक्कीच मी आपलं चारित्र्य सांभाळण्याचा प्रयत्न केला. आणि गावामध्ये कसं राहायचं, जीवन कसं जगायचं, माणसाला एकदा का कलंक लागला तो कलंक कशाने धुवून जात नाही. मग आपलं चारित्र्य जर चांगलं असेल ना तर लोक आपला विश्वास ठेवतात. आज लोकांनी माझ्या कीर्तनामध्ये एवढे हार घातले तर अक्षरशः माझ्या वजना इतके हार असतात कीर्तनामध्ये घालतात लोक. एवढं प्रेम करतात. म्हणजे आपण जर चांगलं वागलो ना तर लोक आपल्यावर निश्चित प्रेम करतात. गावची लोक करतात याचा अर्थ बाहेरची नक्की करणार. कारण गावातल्या लोकांना प्रत्येकाला माहिती असतं हा माणूस कसा आहे, याचे चारित्र्य कसे आहे. त्याच्यामुळे आपल्यावर जे प्रेम करतात ते फुकट कोणी करत नाही. आपले चारित्र्य पाहून लोक करत असतात. मी आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये गुलाबाचे हार, झेंडू म्हणजे वेगवेगळ्या फुलांचे हार पाहिले होते. त्या दिवशी फर्स्ट टाइम पाहायला भेटले की सफरचंदाचे सुद्धा हार असतात म्हणून. प्रेम लोकांचं म्हणजे समाजाचं प्रेम. आणि आणखीन एक विषय महत्वाचा शेवटच्या मुद्द्यामध्ये आपण घेऊया. आपण कधी मानधन सांगत नाही. या पाठीमागचा काय विषय आपला, म्हणजे कोणताही कार्यक्रम करण्याच्या वेळेस कधीच आपण मानधन ठरवून कार्यक्रमाला जातो नाही. कसं असतं कीर्तन हा विषय असा आहे, कीर्तनकाराने कधीच मानधन ठरवायचं नसतं. मी थोडा मोठ्यांचं आपली वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ती परंपरा कशी आहे मी त्याचा अभ्यास केलेला आहे. वारकरी संप्रदाय तुकोबरायांनी, जगद्गुरू तुकोबराय असतील, नामदेवराय असतील, यांनी कीर्तन जी केली त्यांनी कधी कीर्तनाचा मोबदला घेतला का नाही घेतला. आजही मी 45% अपंग आहे. शासनाचं मला 1,500 रुपये मानधन प्रत्येक महिन्याला भेटू शकतं. परंतु तुकोबरायांनी, जगद्गुरू तुकोबरायांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेल्या नजरांना पाठीमागं पाठवला तर मी ते 1,500 रुपये शासनाचे घेऊ कशाला. आणि ज्यावेळेस मला खऱ्या अर्थाने गरज होती, खऱ्या अर्थानं मला 15,000 रुपये कर्ज पाहिजे होतं, त्या कंडिशनला मला भेटलं नाही. आता मी कशाला घेऊ. आता इतकं वैभव असतं. मला म्हणायचं माझ्याकडे अंकार नाही तो का मला मी सक्सेस झालो जीवनामध्ये, करत गेलो. माझ्या मुलांनी मला आता चांगली झाली, चांगली कामं करतात मुलं. मला त्याचा अंकार आलेला नाही. परंतु खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेस कुबडी घेतो ना, कुबडी मला म्हणायचं आपण ज्यावेळेस आधार घेतो ना त्यावेळेस आपण जीवनामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. आपण एखाद्याचा आधार घेतला ना मग आपल्यावरती हा मला काहीतरी आधार देईल. परंतु ज्यावेळेस आपल्याला माहिती आपल्याला कोणाचाच आधार नाही, आपल्यालाच करायचे हे काम, आपल्यालाच करायचे, आता दुसरा कोणी आपल्या, त्यावेळेस मनुष्य नक्की सक्सेस होतो आणि तो त्या ठिकाणी खंबीरपणे उभा राहून करतोच ते. मला ते जीवनामध्ये एक वाटलं आणि मला आताही वाटतं बुवा. कधीच मी असं एस टी मध्ये गेलो 1-4चं तिकीट द्यावं मला, मी आज कधी माझ्या ती कम्प्लीट सरकारी 1-4चं कार्ड सगळं आहे माझ्याकडे,
पण मी कधीच नाही करते, मार्गदर्शन कोणाचं कधीच नाही. सांगायला कोण नव्हतं, मनाने सगळं. कधीच नाही. मी सरकारचं मानधन घेत नाही. सरकारचं मला जी परिस्थिती डाऊन होती तर मी त्या अपंगाचं सर्टिफिकेट दाखवून मला शिपाई मी त्यावेळेस झालं असतो. झाले असते. परंतु मला वाटायचं मी कुबडी का घेऊ माझ्या अपंगत्वाची, मला 45% मी अपंग आहे. नाही, मी ते नाही स्वीकारलं. बरोबर. आणि मी स्वतःला कमी आपण काय कमजोर आहे बुवा असं मी जाणून दिलं नाही. करत राहिलो सतत. परंतु एक नाही एक रुपया लोकांना देण्याची माझी भावना होती. का कोणाचे पैसे कधीच बुडवायचे नाही. बँकेचे कर्ज होतं माझ्याकडं अहमदनगर बँकेचं. परंतु व्याज लावून त्यांनी लेटर पाठवलं, त्याचे सुद्धा पैसे लावलेले. 15,000 रुपये कर्ज काढलं होतं, त्याचे जवळजवळ 50,000 रुपये भरले मी. अक्षरशः पैसे आले ना थोडे साठवायचे. मला पॅन्ट फाटली ना, पुण्याला कोणी चाललं ना, मग जुन्या बाजारातली पॅन्ट घ्यायची, जुन्या बाजारातले कपडे घालायचे. परंतु मी म्हटलं आपले पैसे कोणाचे ठेवायचे नाही. बँकेचे सुद्धा मी देण्याचा प्रयत्न म्हणजे देऊन टाकले सगळे पैसे. 1 रुपया ठेवला नाही कोणाचा कधी. व्याज सगळं काय म्हणायचं 5 रुपये टक्क्याने आम्हाला मुद्दल द्यावं. नाही, तुमचे व्याज किती झाले, कोणाचे 5,000 काढलेले होते ना, त्याचे 5ला 5,000 रुपये व्याज झालेले नाही, तुमचे सगळे पैसे द्या. माझ्या वडिलांनी ते घेतलं होतं, त्यांना कोणाच्या नाकात ठेवायचं नाही. तुमचे जेवढे पैसे असतील तेवढे, पण आठवड्याचे व्याज सुद्धा मी देऊन टाकलं कोणाचं. हे देण्याची भावना. महाराजांच्या आयुष्यामध्ये नुसतं बोलण्यासारखं खूप आहे, पण सगळ्या गोष्टी आपण त्यांनी आत्मसात केलेल्या आहेत. तर मित्रांनो, महाराजांची आजची मुलाखत कशी वाटली यावर नक्कीच आपण कमेंटद्वारे प्रतिक्रिया कळवा. आणि खरं तर डोळ्यात पाणी आणणारा हा व्हिडिओ आहे आणि आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानत आहे. आपुलिया हिता जोरासे जागता, आपुलिया हिता जोरासे जागता, आपुलिया हिता जोरासे जागता, आपुलिया हिता जोरासे जागता. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, होळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हारिक वाटे देवा, तयाचा हारिक वाटे देवा, तयाचा हारिक वाटे देवा, तयाचा हारिक वाटे देवा. होळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होळी कन्या पुत्र होती जे सात्विक. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. होळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होळी कन्या पुत्र होती जे सात्विक.